आषाढी यात्रेच्या महासोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरीत येत असतात। आषाढी यात्रेचा महासोहळा दिनांक 17 जुलैला देवशयनी एकादशी दिनी साजरा होणार आहे। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्वच संतांच्या पालख्यांचे प्रस्थान पंढरीकडे झाले आहे। वारकरी भाविकांची पाऊले पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम पूर्ण झाले असल्याने यावर्षी भाविकांना पुरातन श्री विठ्ठल मंदिराचे दर्शन होणार आहे। आषाढी यात्रेचा महासोहळा उंबरठ्यावर येऊन ठेपला असून सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसत आहे। पंढरीतील बाजारपेठाही फुललेल्या दिसत आहेत। वारकऱ्यांचे माहेर असणाऱ्या पंढरीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक व नयनरम्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या विद्युत रोषणाईने मंदिराच्या वैभवात अधिकच भर पडत असल्याचे दिसत आहे। मंदिरावर तसेच सभामंडपात आकर्षक विद्युत रोषणाईने सर्वांची मने आकर्षित होत असलेले पाहावयास मिळत आहे। स्थानिक तसेच वारकरी भाविकही या नयनरम्य विद्युत रोषणाईमुळे मोहित होताना दिसत आहेत।